यवतमाळात लोकशाही दिनी तब्बल 198 तक्रारी दाखल झाल्या। मात्र जिल्हाधिकारी विकास मीना पुन्हा अनुपस्थित राहिल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। जिल्हाधिकारी गोरगरिबांच्या समस्यांकडे पाठ फिरवत आहे का, असा थेट सवाल जनतेकडून उपस्थित करण्यात आला। जिल्हाधिकारी रुजू झाल्यापासून केवळ एकदाच लोकशाही दिनाला हजेरी लावून त्यानंतर सतत गैरहजर राहण्याची मालिका सुरूच असल्याचा आरोप गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांच्याकडून होत आहे। राजा जर असा बेजबाबदारपणे वागत असेल तर मग प्रजेचं कल्याण कसं होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। जिल्ह्यातील 16 तालुक्यातून दिव्यांग, निराधार, पारधी समाज, अतिक्रमणधारक, शेतकरी व इतर वंचित घटकांच्या समस्या वारंवार मांडूनही कोणताही तोडगा निघत नसल्यानं लोकशाही दिन केवळ दिखावा ठरत असल्याची टीका सर्वसामान्यांकडून होत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन ग्रुप हा केवळ नावापुरताच असल्याचं दिसून येत असून तक्रारदारांना कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत।